आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्कात या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल आणि आता या सोहळ्यासाठी राज्यपाल दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय दादरच्या शिवाजी पार्कातली। शिवजयंतीच्या निमित्तानं आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्कात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादरच्या शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात येते आणि यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दाखल झालेले आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल। तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव आहेत। मात्र हे तीनही नेते आता शिवनेरीवर आहेत। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम पार पडतोय आणि यासाठी हे तिन्ही नेते दाखल झालेले आहेत। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय। तर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आता शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे। पुष्पवृष्टीही केली जाणार आहे। यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती आहे आणि त्यासोबतच मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या देखील उपस्थित आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून या उत्सवाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शिवाजी महाराज पार्क मधल्या शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत हे आता दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते आता अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल। महापौर तावडे त्यासोबतच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधून महाराष्ट्र सदनामध्ये